कोण कोणाची जिरवतो जिरवा, एकमेकाची जिरवा. ते पहिले म्हणत ना, पाणी अडवा पाणी जिरवा. तर सरकारमध्ये दम असेल तर त्याची जिरवेल, याच्यात दम असेल तर सरकारची जिरवेल. नाही, मला असं वाटतं की आश्रमशाळांना 2000 रुपये एका मुलाच्या मागे दर महिन्याला अनुदान मिळतं. 2000 रुपयामध्ये जेवण, पुस्तकं, त्यांना कपडे, ड्रेस, तेल, कंगवा सगळं काही द्यावं लागतं. आता 2000 रुपयामध्ये पोरांचं पोट भरतं काय? जे 2000 रुपये 2014च्या पूर्वी होते 1200, आता महागाई किती वाढली? 70 रुपये खाण्याचं तेल 200 रुपये झाला. आणि हे 1400चं अनुदान 2000 वर नेले 10-12 वर्षामध्ये. एकीकडे मुलांची सोय चांगली झाली पाहिजे, आदिवासी मुलांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. तर बजेट जात कुठे आदिवासी मुलांचं? कुठे चाललंय? कोणाच्या घशात चाललाय? याची पण चौकशी झाली पाहिजे ना. जे बजेट आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे जो मिळतो त्या बजेटला कोण फुंकून खात आहे, कोण आपल्या गळ्यात घालतोय, कोण पोटात घालताय. आणि 2000 रुपये देऊन सगळ्या सुविधा कराव्यात. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अशा घटना अनेक ठिकाणी झाल्यात, अनेक शाळांमध्ये झाल्यात सर्पदंशाने. परंतु संचालकांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची पहिली वेळ आहे. या नैसर्गिक आपत्ती येत असतात. काल वर्धेच्या एसपीच्या ऑफिसमध्ये 2 दिवसापूर्वी एसपीच्या घरामध्ये विषारी साप सापडला, आढळून आला. मग कुठे आढळून येऊ शकतो? प्रश्न तो नाही. याला थेट जबाबदार धरून 80 वर्ष वयाच्या खासदाराला त्यांनी त्या भागामध्ये कुठे शाळेत जात नव्हती मुलं, त्यावेळेस ती शाळा सुरू करून त्या भागामध्ये आदिवासींच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या. मारुतराव कोळसेंनी, जिथे सुविधाच नव्हत्या, मुलं शिकत नव्हती, अशा वेळेस ती सगळी व्यवस्था निर्माण करत असताना काही चुका झाल्या असतील, नाही असं मी मानत नाही, पण त्याला थेट संचालक म्हणावं. यापुढे ज्या ज्या शाळेमध्ये अशा घटना होतील त्या शाळेच्या संचालकावर आता गुन्हे दाखल करावे लागतील. ही प्रथा पडेल, त्याला जबाबदार धरलं जाईल. मग त्यामध्ये बदनापूरची घटना घडली असेल, लहान मुलीवर अत्याचार झाला शाळेच्या कॅम्पसमध्ये, त्या मुलींचं शोषण झालं, त्यावेळेस त्या संचालकावर गुन्हे दाखल करण्याची हिंमत दाखवली नाही सरकारने. का? तर तो संघी होता म्हणून, RSSचा होता म्हणून. अरे सगळ्यांना समान न्याय द्या ना, आम्हाला कोणालाच विरोध नाही. आम्ही त्यांनी ज्या काही चूक केल्या असतील कारवाई व्हावी, पण ज्या पद्धतीनं तुम्ही तिकडे सुविधा देऊन त्या मुलांसाठी हे वाढवून द्यायला पाहिजे. बरं, तिथे 3-4दा व्हिजिट झाल्या, त्याचं इन्स्पेक्शन झालं, त्यावेळी असा कुठेच उल्लेख केला नाही की ते कार्ड दिली पाहिजेत, बेड दिला पाहिजेत. मग ही अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही तिकडे काय व्यवस्था निर्माण कराव्यात किंवा तिथे त्याला काय सुविधा द्याव्यात? त्यामध्ये त्यांनी का नाही आक्षेप नोंदवला? आणि कुठल्याही आश्रमशाळेमध्ये बेड नाहीये. महाराष्ट्रामध्ये 1000 आश्रमशाळा आदिवासी विभाग चालवतात. जरा दाखवावं त्या मंत्र्यांनी आणि सरकारने कुठल्या शाळेमध्ये बेड आहेत, किती शाळेमध्ये बेड आहेत. आता अशी घटना झाल्यानंतर हे होऊ नये दुर्दैवानं. अशा घटना घडून आदिवासी दिनाच्या दिवशीच जागतिक ही घटना घडली. त्यामध्ये हे फार मोठी दुर्दैवाची घटना आहे आणि निष्पाप मुलींचं त्यामध्ये जीव गेला. पण या सुविधा देण्याचं काम कोणाचं आहे? केवळ संस्था चालकावर ढकलून काय 2000 रुपयामध्ये? 2004च्या नियमानुसार आदिवासी आश्रमशाळा उघडतानाच बेडची व्यवस्था करून देणं अपेक्षित आहे, असं आदिवासी विभागाने सांगितलेलं आहे की तुम्ही आश्रमशाळा उघडता तर ते बेडची व्यवस्था करून द्या. मला सरकारला हाच प्रश्न आहे. अनेक मंत्र्यांचे, अनेकांची आश्रमशाळा आहे, अनेक राजकीय लोकांची आश्रमशाळा आहे. कुठल्या आश्रमशाळेमध्ये बेड आहे याचं सरकारने डिक्लेअर करावं. किती आश्रमशाळामध्ये बेड लावले आहे, तरी पण त्यांना अनुदान का मिळत होतं, का दिलं जात होतं, ह्याचंही उत्तर मिळालं पाहिजे ना. करायचं आहे आता खडबडून जागे होऊन एखादी घटना घडल्यानंतर आपण सगळे जागे होतो आणि तिथून काहीतरी कारवाईसाठी पुढे येतो. पण आज आदिवासीच्या लोकसंख्येप्रमाणे जो बजेट मिळतो तो 30% सुद्धा खर्च होत नाही, दुसऱ्या विभागाकडे वळवला जातो. त्यावेळेस तुम्हाला काहीच वाटत नाही. तेच जर पैसे इथे लावले असते तर आदिवासी मुलांना उत्तम दर्जाचं शिक्षण देता आलं असतं. तालुका स्तरावर करा ना माध्यमाच्या शाळा, एकलव्य सारख्या, जे संकल्प केला होता एकलव्य शाळा तशा करा. एकलव्य शाळेचा कन्सेप्ट कोण आणला? आम्हीच आणलेला होता. तशा पद्धतीच्या शाळा उभे करा. आणि मला वाटतं की आदिवासी आश्रमशाळा सगळ्याच बंद केल्या पाहिजेत. करायचं आहे तर सुविधा नाही लावा,
6 महिन्याची मुदत द्या, नाही सुधारले तर बंद करून टाका. आणि सरकारने त्याची जबाबदारी घेऊन त्या शाळा चालवल्या पाहिजेत. एकीकडे सरकारी वसतिगृहामध्ये आदिवासींच्या एका मुलावर 6,000 रुपये 7,000 रुपये खर्च केले जातात आणि त्या संस्थेला मात्र 2,000 रुपये दिले जातात. हा फरक आहे ना. ह्या फरक भरून काढा आणि मग त्या संस्थेला झोडपून काढा, असं माझं मत. ओबीसी संदर्भात नवीन आकडेवारी मिळाली की मनोरंजनाच्या 58 लाख नोंदीचा दावा करतात. खरं तर त्यातल्या 37 लाख नोंदणी ह्या 1987 ते 2023 दरम्यानच्या. असं एक याच्यावर पांघरून कोण घालताय मला माहित नाही. पूर्ण याच्यामध्ये जे आता जिल्हा परिषदेच्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, सर्व ओबीसी जागेतील 85% लोक हे त्या ठिकाणी नव्यानं प्रमाणपत्र घेतलेले निवडून आले. हे कोणी पाहिलं? तिथला मायक्रो ओबीसी असेल, छोटा समाज असेल, त्या समाजाला तिकडे अजिबात संधी मिळाली नाही. तो या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेपासून वंचित राहिला. या निवडणुकीतून त्याला तिकडे संधीच मिळाली नाही. ही कोणामुळे झालं? हे जे चाललंय ना, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाणपत्र द्यायचा. कोणी म्हणतात त्याच्या पूर्वी झाले असतील, आता जरांगेचं काही नाही. ठीक आहे, जरांगे अनेक मराठा समाजाची मुलं म्हणतात की जरांगे समाजाचं नुकसान करताय. मराठा समाजातील मुलं आता बोलायला लागली, कारण EWS मधून जवळपास 80-85% वाटा त्यांना मिळायचा. तिथून आता त्या सवलती बंद झाल्या या ओबीसीच्या त्यांच्या धोरणामुळे. अनेक पोरांना त्यातून नुकसान भोगावं लागत आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे की हा वाद पेटवत असताना जरांगे पाटलांनी त्यांचा तो वाद त्यांना माहीत, मी त्याच्यावर बोलणार नाही आणि तो काही त्याच्यावर बोलण्याची आम्हाला गरजही नाही. पण प्रश्न असा येतो की या लोकांनी सरकार म्हणून का झुकते, का मान वाकवून त्याच्या दरवाजात जाते? एवढी लाचारी सरकार का बघ? एवढं म्हणजे निष्क्रियपणा आहे की किंवा यांचं हे सरकार बनून एवढा त्यांच्या आंदोलनाला का घाबरते? आणि आज जे ते वक्तव्य करत आहेत बावनकुळेवर वक्तव्य, म्हणजे महसूल मंत्र्यावर ते बोलावं, याचा अर्थ असा आहे की मंत्र्यावर दबाव टाकणं आणि त्या दबावातून ज्या जात पडताळणी समिती आहेत त्यांच्यावर दबाव टाकायचा आणि मग त्या सगळ्या व्हॅलिडिटी क्लिअर करून घ्यायच्या. हे त्यामागचं कारण आहे आणि यासाठीच ती खेळी त्याला त्याचे सल्लागार देतात. महसूल मंत्र्यांवर जरांगे पाटीलची टीका करतायत, यासाठीच करताय की हे प्रमाणपत्र पारित करा, दबाव आणावा? यासाठीच आहे ते, दुसरं काही कारण नाही. अरे कोणीही मंत्री असेल ते रिमांड देणारच ना, चौकशी करा म्हणून सांगणार. त्यामध्ये काय एवढं त्याला टार्गेट करायची गरज होती? पण ह्या मागे त्याचा उद्देश एवढाच आहे की व्हॅलिडिटी करत असताना त्या व्हॅलिडिटी समित्यावर ज्यांना कशी ज्युडिशरी पॉवर आहे त्यावर दबाव टाकून आपलं इगी साध्य करायचा प्रयत्न करत आहे त्यांचा. विनोद तावडे आणि सुप्रिया सुळे काल एका गाडीत प्रवास गेल्या काही दिवसातल्या राष्ट्रवादी पवार गटाच्या ज्या हालचाली आहेत त्या एनडीएच्या जवळ जाताना दिसत आहेत, तुम्ही कसं बघताय? आता आम्ही यावर काही बोलण्यापेक्षा फार काही वाट बघायची गरज नाही आहे. जे काही त्यांच्या मनात आहे ते क्लिअर होईल. ते म्हणतात की आमचा असा उद्देश नाही, आम्ही विकासासाठी भेटतो, याच्यासाठी भेटतो, वारंवार भेटतायत. त्यामुळं यावर आता एखाद्या गाडीमध्ये बसून दोघे नेते गेलेत म्हणजेच ते त्यांचं काही मनात आहे असं मी मानायला तयार नाही. आणि काय त्यांच्या भूमिका आहेत त्या भूमिका आज जरी काही सांगत नसणार तरी पण उद्या त्या भूमिका त्यांच्या स्पष्ट होणारच आहेत. त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. राज्यभरामध्ये रोडवर खड्डे पडलेले आहेत. उपपंतप्रधान माहिती मात्र मोदी यांना नकार आहे आणि 5,000 कोटी शिवसेना विकली असाही आरोप केला. 5,000 कोटी शिवसेना. आता कोण मला काय बोलायचं ते कोणाला कोणी विकलं, सगळा बाजारच मानलाय. म्हणजे मी सांगितलं की राजकारण महाराष्ट्रातलं असो की देशातलं असू दे, वेश्यालाही लाजवेल अशा प्रकारचं ती तरी बिचारी पोटासाठी करते. पण हे तर मात्र सगळं आपलं हेच अस्तित्वच विकून टाकतात. ती मजबुरीनं करते ती बिचारी. पण ह्यांना सत्तेचा लोभ, धनाचा लोभ, त्याच्यापेक्षा हे फेकले आहेत असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळं 5,000 घेऊ देत कोणी, 10,000 कोटी घेतले त्यावर विषय नाही.
पण तुम्ही जे म्हणलात की त्यांना कोणाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, कोणाला मंत्री व्हायचं आहे, तो उपपंतप्रधान व्हायचा आहे, तो भाजपचा प्रश्न आहे. ते आम्हाला काय करायचं, कोणाला पंतप्रधान करतील, कोणाला काय करतील, कोणाला खड्ड्यात टाकतील, कोणाला वर नेऊन उचलतील, तो त्यांचा प्रश्न आहे. राहुल गांधींच्या मानसिकतेमध्ये जिन्नाचा आत्मा दिसतो असं भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. जो स्वतःच्या मावस बहिणीशी लग्न करतो त्याला नैतिकता कुठून आली? त्याला बोलण्याची गरज नाही. अशा थर्ड क्लास फेकल्या माणसाशी माणसाचं नाव घेण्याची पण आमची इच्छा नाही, ज्याच्यामध्ये संस्कार नाही, संस्कृती नाही, काही भान नाही सामाजिक. अशा फेकल्या माणसावर बोलण्याची गरज वाटत नाही आम्हाला. शेवटचा दिवस आहे. अद्याप गृहमंत्री जे आहेत ते आज रिप्लाय करणार आहे 3 वाजता. काल उत्तर दिलं होतं त्यांनी माध्यमातून. 3 वाजता अमित शहा रिप्लाय करणार आहोत. अरे 3 आठवडे गायब होते. ते तिथला जंतर मंतर नंतर झारखंडला घडवून आणलं ते आंदोलन. पश्चिम बंगालचे मुलं आणले, भाजपाने घडवलं काउंटर करायसाठी ते आंदोलन. आणि आता सांगताय छाती रोखून की आम्ही उत्तर देतो. मग कुठे गेला होता 3 आठवडे? पंतप्रधान का नाही गेलेत? गृहमंत्री का नाही गेले? तिथे का उत्तर दिले नाही? का हाऊसमध्ये चालू असताना गेले नाही? आणि आता शेवटच्या दिवशी जायची ताकद हे दाखवत आहेत. तर राहुलजींनी सांगितलं ना, पहिले माफी मागा आणि मग उत्तर द्या. सांगा, पहिले माफी मागा त्याची. संपूर्ण राज्यामध्ये एक ट्रेंड पाहायला मिळतं. अनेक शाळकरी मुलं त्यांना शाळेत जाण्याचे रस्ते आहे ते दुरावस्था सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत आहे. नाही, आता मला असं सरकारला सांगणं आहे की सर्व ज्या शाळा आहेत ग्रामीण भागातील त्या आता नव्यानं बांधणारा जो शक्तीपीठ आहे त्या रस्त्याच्या बाजूला आणा आणि समृद्धीच्या बाजूला आणा. म्हणजे जेवढे हायवे आहेत त्याच्या बाजूला सर्व शाळा उचलून आणा, म्हणजे रस्त्याची गरज पडणार नाही पोरांना शाळेत जायची. जो पैसा चालला आहे तो कमिशन खोरीमुळे या मोठमोठ्या प्रोजेक्टवर चालला आहे. गावातले लोक मेले काय, वाचले काय, खड्ड्यात पडले काय, यांना अजिबात लाज वाटत नाही. लाज शरम विकून खाली आहे सरकारने. म्हणून हे सगळी अवस्था महाराष्ट्राची झाली. रस्त्याची चाळण झाली आहे, त्याला हे सरकार दोषी आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर सगळा पैसा तिथे चालला आहे. 5-5, 10-10 हजार कोटीचे पॅकेज आणि मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर 25-25, 40-40% कमिशन, आणि ते कोलॅप्स होत आहेत, पडत आहेत, खड्डे पडत आहेत, पूल पडत आहेत. आणि हे सांगतात हे टेक्नॉलॉजी, ते टेक्नॉलॉजी. कायची टेक्नॉलॉजी आहे? भुरक्याची टेक्नॉलॉजी आहे. कसली टेक्नॉलॉजी आणताय आणि कोणाला मूर्ख बनवत आहे? हे मूर्ख बनवायचे धंदे आहेत कमिशन खोरीमुळे. मनोज जरांगे मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. कुठेतरी पुन्हा एकदा निवासावर जाऊन आंदोलन करतील अशी शक्यता व्यक्त केली जातात. ते सरकार बघेल आणि तो जरांगे बघेल. मला काय ते आम्हाला कशाला त्याच्यात पडायचं आहे? कोण कोणाची जिरवतो जिरवा, एकमेकाची जिरवा. ते पहिले म्हणत होते ना, पाणी अडवा पाणी जिरवा. तर सरकारमध्ये दम असेल तर त्याची जिरवेल, याच्यात दम असेल तर सरकारची जिरवेल. एकामेकाला जिरवा, फक्त आमचं नुकसान करू नका ओबीसीचं, एवढंच त्यांना सांगणार. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.